नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे चवळीची उसळ। ही चवळी रात्री भिजत घालून ठेवली होती व सकाळी 3 शिट्ट्यावर कुकरवर शिजवलेली आहे। त्याचबरोबर वाटण, लहरचा लाल मसाला, भाजका मसाला, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा। कढईत तेल ओतून घेऊया। त्यावर कढीपत्ता कढीपत्ता टाकूया। नंतर थोडीशी जराशी कोथिंबीर, त्यावर लगेच कांदा आणि आलं लसूण पेस्ट पण लगेचच टाकून घेऊया आणि मिक्स करूया। थोडंसं मीठ ॲड करते, त्यामुळे कांदा लगेच भाजला जाईल। वर झाकण ठेवून टोमॅटो टाकू। असे केल्याने झाकण ठेवू। असे केल्याने कांदा व टोमॅटो पटकन शिजतो व भाजला जातो। आता त्यात हळद टाकूया, घरचा भाजका मसाला, गरम मसाला, थोडंसं पाणी टाकले त्यावर करपू नये म्हणून। परत थोडीशी कोथिंबीर, कांदा खोबऱ्याचं वाटण ते टाकल्यावर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं, वर थोडंसं पाणी, परत झाकून ठेवलंय मिश्रण। आता ढवळून घेऊया। छान तरी सुटलेली आहे। आता वेळ आली आहे चवळी आणि बटाटा टाकण्याची। चवळी आणि बटाटा ऑलरेडीच कुकरला मी शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे। थोडी एक उकळी आली की आपली उसळ तयार होते। उरलेलं सर्व मीठ टाकले आणि कोथिंबीर पण टाकून घेतली आहे आणि मिश्रण आता पाणी घालून 2-3 उकळ्या चांगल्या येऊ दे झाकण ठेवून। हे बघा मिश्रण मित्रांनो, बघा किती छान दिसते चवळीची उसळ।